नमस्कार सगळ्यांना। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी राजस्थानी स्टाईल खिचियाचे पापड कसे बनवायचे त्याचा एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवर त्याची लिंक देत आहे। तो व्हिडिओ तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये खूप कामात येणार आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खास पारंपरिक राजस्थानी स्टाईल हळदीची भाजी, जी खास करून थंडीच्या दिवसात खाल्ली जाते आणि शरीरासाठी खूपच फायदेशीर असते। ही भाजी पूर्णपणे शुद्ध तुपामध्ये बनवली जाते, त्यामुळे तिचा स्वाद तर जबरदस्त लागतोच, पण त्याचबरोबर ती शरीराला उष्णता देते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सांधेदुखी, सर्दी, खोकला यासाठीही खूप उपयोगी ठरते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही भाजी अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे। कोणत्या हळदीचा वापर करायचा, किती तूप घ्यायचं, मसाल्यांचं योग्य प्रमाण काय असावं, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची हळदीची भाजी एकदम परफेक्ट बनेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास हेल्दी आणि टेस्टफुल रेसिपीला। चला तर सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊया। आज आपण अर्धा किलो हळदीची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे सगळं साहित्य मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलं आहे, म्हणजे लक्षात ठेवायला आणि बनवायला अगदी सोपं जाईल। सर्वात आधी इथे मी घेतले आहे अर्धा किलो बारीक चिरलेले कांदे, यानंतर अर्धा किलो फ्लावर स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घेतलेले आहे, अर्धा किलो टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे, आणि ही आहे आपली मुख्य सामग्री अर्धा किलो ताजी हळद। ही मी आधी नीट सोलून घेतली आहे आणि नंतर किसणीच्या साहाय्याने छान बारीक किसून घेतली आहे। ताजी हळद वापरली तर चव आणि फायदे दोन्ही वाढतात। यानंतर अर्धा किलो मटार। ही भाजी खास आणि रिच बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो शुद्ध तूप आणि शेवटी अर्धा किलो दही, जे आपल्या भाजीला छानसा क्रीमीपणा आणि हलकीशी आंबट चव देणार आहे। तर हे आहे आपल्या अर्धा किलोच्या परफेक्ट प्रमाणात घेतलेलं साहित्य। आता पुढच्या स्टेपमध्ये आपण ही सगळी भाजी तुपात कशी छान परतवायची ते बघूया। आता ही भाजी करण्यासाठी इथे मी 2 कढया गॅसवर ठेवलेल्या आहे। आपण घेतलेलं अर्धा किलो तूप मी समप्रमाणात म्हणजे अर्ध दोन्ही कढयांमध्ये घातलं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की 2 कढया का? तर यामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे। पहिल्या कढईमध्ये आपण फक्त किसलेली हळद तुपामध्ये छान परतून घेणार आहोत। हळद जितकी तुपात चांगली परतली जाईल तितकीच ती नीट शिजेल, तिचा नैसर्गिक रंग टिकून राहील आणि तिची चवही अप्रतिम लागेल। आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण बाकी सगळ्या चिरलेल्या भाज्या जसं की कांदा, फ्लावर, टमाटर, मटार सगळं हे तुपामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा घातल्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गॅस नेहमी बारीक ठेवा। जर तुम्हाला भाजी खूप टेस्टी हवी असेल तर कांदा हा बारीक गॅसवरच छान खरपूस होऊ द्यायचा आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। कधीही कांदा फुल गॅसवर करू नका, कारण त्यामुळे तो पटकन जळू शकतो आणि त्याची नैसर्गिक गोड चव बिघडते। पण जर आपण संयम ठेवून बारीक गॅसवर हळूहळू कांदा परतला तर तो छान गोल्डन ब्राऊन होतो आणि त्याचमुळे आपल्या भाजीची टेस्ट अनेक पटींनी वाढते। कोणतीही भाजी असो, तिची खरी चव कांद्यावरच अवलंबून असते। हो, थोडा वेळ नक्कीच लागतो, पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही प्रोसेस नक्की फॉलो करा, कारण हीच ती सिक्रेट स्टेप आहे जी भाजीला एकदम परफेक्ट स्वाद देते। आता दुसऱ्या कढईमध्ये आपण आपल्या भाजीची सगळ्यात महत्त्वाची सामग्री म्हणजेच ताजी किसलेली हळद तुपामध्ये घालणार आहोत। हळद घालताना गॅस मध्यम ते बारीक ठेवा आणि सतत हलवत राहा, कारण हळद तुपात छान परतली गेली तरच तिचा कच्चा स्वाद पूर्णपणे जातो। हळद तुपात जितकी चांगली परतते तितकी तिची चव, रंग आणि फायदे दोन्ही टिकून राहतात। ही स्टेप घाईत करू नका। तुपामध्ये हळद छान मऊ होईपर्यंत आणि तिचा रंग थोडा गडद व चमकदार होईपर्यंत परतत राहा। थंडीमध्ये खाल्ली जाणारी ही भाजी शरीराला उष्णता देते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
आणि सांधेदुखीसाठीही खूप फायदेशीर असते. म्हणून हळद नीट परतणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथेच आपल्या भाजीचा बेस तयार होतो. आता दोन्ही कढयांमध्ये छान प्रोसेस सुरू आहे. या कढईमध्ये कांदा तुपात हळूहळू बारीक गॅसवर परततोय. कांदा आपण तोपर्यंत फ्राय करणार आहोत जोपर्यंत तो छान गोल्डन ब्राऊन आणि पूर्णपणे शिजत नाही. ही भाजी करत असताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे, कारण कांदा जितका संयमाने परततो तितकी भाजीची चव वाढते. आणि दुसऱ्या कढईमध्ये आपली किसलेली हळद तुपात छान परतते. तुम्ही पाहू शकता, आता हळूहळू हळद तूप सोडायला सुरुवात करत आहे. तिचा रंगही हलका पिवळ्या रंगातून थोडा गडद आणि चमकदार होताना दिसतोय. याचा अर्थ हळद छान शिजायला लागली आहे. हळद पूर्णपणे तूप सोडू लागली आणि तिचा कच्चा वास गेला की समजा आपली ही स्टेप परफेक्ट झाली आहे. आता आपला कांदा छान बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याचा कच्चा वास पूर्णपणे गेलेला आहे आणि तुपामध्ये तो अगदी खरपूस आणि मऊ झाला आहे. म्हणजे आपली ही स्टेप परफेक्ट झाली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कापलेली फ्लावर. फ्लावर घातल्यानंतर लगेच हलक्या हाताने मिक्स करून घ्या, म्हणजे तो तुपामध्ये आणि कांद्यामध्ये छान कोट होईल. फ्लावरलाही आपण मध्यम ते बारीक गॅसवर थोडा वेळ परतून घेणार आहोत, जेणेकरून तो हलका सॉफ्ट होईल आणि त्याची चव कांद्याबरोबर छान मिक्स होईल. आता या मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत भरपूर प्रमाणात बारीक चिरलेला लसूण. हळदीच्या या भाजीमध्ये लसूण खूप महत्त्वाचा आहे, कारण तो चव वाढवतोच, पण थंडीमध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. लसूण घातल्यानंतर त्याला कांदा आणि फ्लॉवरबरोबर छान परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चा स्वाद पूर्णपणे जाईल आणि एक छान सुगंध यायला सुरुवात होईल. आणि तुम्ही बघू शकता, दुसऱ्या बाजूला आपली हळद आता पूर्णपणे तूप सोडायला लागलेली आहे. तिचा रंगही हळूहळू गडद आणि चमकदार होत आहे, म्हणजे हळद अगदी व्यवस्थित शिजत आहे. खरं सांगायचं तर हळद शिजायला आणि भाज्या शिजायला जवळजवळ सारखाच वेळ लागतो. म्हणूनच मी सुरुवातीला 2 कढया ठेवलेल्या आहे. एका बाजूला हळद छान तुपात परतते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भाज्या शिजतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळी परफेक्ट होतात. ही पद्धत वापरली तर भाजी लवकरही तयार होते आणि चवही खूप छान लागते. आता आपल्या भाज्यांमध्ये आपण घालणार आहोत अर्धा किलो ताजे मटार. मटार घातल्यामुळे भाजीला एक छान गोडसर चव येते आणि रंगही खूप सुंदर दिसतो. हळदीच्या या भाजीमध्ये मटार खूप छान लागतात, कारण ते सगळ्या मसाल्यांबरोबर आणि तुपांबरोबर छान मिक्स होतात. आता मटर घातल्यानंतर सगळं मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून घेऊया, म्हणजे प्रत्येक दाण्यावर तुपाचा आणि मसाल्यांचा छान कोट बसेल. मटार फार वेळ शिजवायचे नाहीत, फक्त ते थोडेसे सॉफ्ट झाले की पुरेसे आहे. जास्त शिजवले तर त्यांचा रंग आणि टेक्स्चर बदलू शकतो. आता काही मिनटं बारीक गॅसवर हे सगळं छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये टमाटर, लाल मिरची, त्यानंतर हळद आणि धने पावडर हे घालणार आहोत. हे सर्व आपण आपल्या चवीनुसार घालणार आहोत. त्यानंतर याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपली हळद पूर्णपणे तुपात छान परतली गेली आहे. तुम्ही पाहू शकता, तिने व्यवस्थित तूप सोडलेलं आहे आणि तिचा रंगही खूप छान सुंदर गडद आलेला आहे. आता ही छान शिजलेली हळद आपण आपल्या तयार होत असलेल्या भाज्यांमध्ये मिक्स करणार आहोत. हळद घातल्यानंतर सगळं मिश्रण हलक्या हाताने छान एकत्र करून घ्या, म्हणजे प्रत्येक भाजीत हळदीचा रंग आणि स्वाद समप्रमाणात मिक्स होईल. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा किलो दही. दही घालताना गॅस बारीक ठेवा आणि सतत हलवत राहा, म्हणजे दही फाटणार नाही आणि भाजीला छान क्रीमी टेक्स्चर येईल. यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा सगळं छान एकत्र करा. आता ही भाजी आपण अजून 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर शिजू देणार आहोत, म्हणजे सगळ्या चवी एकमेकांमध्ये छान मुरतील. ही शेवटची पण खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे घाई नको. तर बघा, आपली भाजी एकदम परफेक्ट तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदरपणे तूप वर आलेलं आहे
हा सगळ्यात मोठा साईन आहे की आपली हळदीची भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. गार्निशिंगसाठी वरून थोडीशी ताजी चिरलेली कोथिंबीर घालूया. त्यामुळे रंगही छान दिसतो आणि सुगंधही अजून वाढतो. आणि ही आपली राजस्थानी स्टाईल हळदीची स्पेशल भाजी सर्व करायला तयार आहे. ही भाजी बाटीसोबत खायला अप्रतिम लागते. गरमागरम बाटी मोडून त्यावर ही हळदीची भाजी घ्या आणि सोबत थोडा कांदा आणि लिंबू, म्हणजे टेस्ट अजूनच वाढते. खरं सांगते, एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. थंडीच्या दिवसात ही भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर आणि चवीला जबरदस्त लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.